ब्लाऊज, कुर्ती आणि स्लीवच्या डिझाईन साठी पोटली बटन हे आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेलं आहे आणि खूप त्याचा ट्रेंड पण आहे. तर पोटली बटन हे कसं तयार करायचं ते मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे. नमस्कार, मी पुष्पा PM फॅशन या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. पोटली बटन हे खूप वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. तर मी ते तुम्हाला कसं करायचं ते दाखवणार आहे. पोटली बटन तयार करण्यासाठी कापूस सुद्धा वापरू शकता, पण मी कापूस न वापरता जे उरलेला कपडा आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला कसं बटन करायचं ते दाखवणार आहे. थर्माकोलचे बॉल्स वापरून पण पोटली बटन तयार केलं जातं, पण त्याच्यामुळे पोटली बटन चपट होतं. तर ते न करता कपडा वापरा तुम्ही. तर इथे बघा, मी थोडा लांब घेतलेला आहे कपडा, तो मी आता डबल फोल्ड मध्ये करून तो कट करणार आहे. पहिल्यांदा त्याची मी आता डबल घडी घालून घेते. तर ही घडी घालून घेतल्याच्या नंतर मी मधून कट करून घेणार आहे, म्हणजे याचे दोन पार्ट वेगळे तयार करणार आहे. तर जास्तीत जास्त आपल्याला याचे चौकोन पोटली बटन साठी पाहिजे असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरून बघा. या पद्धतीने तुम्ही मी जसे करते तसं तुम्ही छोटे छोटे तुकडे कट करू शकता. तरी ते परत ते दोन पार्ट होते, त्याच्यामधून परत एकदा मी एक फोल्ड केला आणि मधोमध परत कट करून घेते. तर एक वरचे दोन पार्ट आणि खालचे दोन पार्ट असे चार. तर एका वेळेस आपण असे भरपूर पोटली बटन साठी चौकोनी आकाराचे तुकडे कट करू शकतो. तर अशा प्रकारे मी कट केलेला आहे. तर आता हे तीन तीन पार्ट आपले तयार झालेले, म्हणजे ही ट्रिक खूप सोपी आहे. जर जास्त आपल्याला चौकोन पाहिजे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. तर त्यासाठी आपल्याला पोटली बटन बनवण्यासाठी छोटे छोटे कापडाचे तुकडे लागणार आहेत, ते पण मी कट करून ठेवले. आता पोटली बटन बनवण्यासाठी आपण एक मध्यभागी त्याचा गोल शेप येण्यासाठी बॉबिन घेतलेली आहे. तर याच्या ठिकाणी तुम्ही बॉटलचं झाकण पण घेऊ शकता आणि मधोमध राऊंड शेप आपल्याला द्यायचा आहे. जसा बॉबिनचा शेप आहे तसा शेप आपण देणार आहोत. तर मी बॉबिन घेतली, तर ते शेप देणार आहे ते दाखवते. त्यासाठी मी एक स्केच पेन पण घेतलेला आहे. तर हे बघा, जवळून बघा तुम्ही, अशी मधोमध बॉबिन ठेवून मी आहे असं त्याचा गोल राऊंड शेप देऊन घेते. चॅनल वरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते. तर मी आता बाकीच्या उरलेल्या चौरस तुकड्यावर सेम असंच राऊंड करून घेणार आहे. अशी ट्रिक वापरली तर राऊंड शेप एकदम परफेक्ट येतो. यासाठी ही ट्रिक तुम्ही वापरून बघा. तर सगळ्या कपड्यांवरती मी असेच करून घेणार आहे. हा जो राऊंड शेप दिलेला आहे त्याच्यावर सगळ्यात आधी मी हाताने शिवून घेणार आहे. तुम्ही मशीन मध्ये पण स्टिच करू शकता. तर मी तुम्हाला हातावरती कसं करायचं दाखवते. हे बघा, एक 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 असं दाखवते, जवळून दिसण्यासाठी मी खाली ठेवून करते. हातामध्ये पण घेऊन करू शकता, पण हे तुम्हाला दिसावं म्हणून मी खालच्या साईडला ठेवलंय कापड आणि हाताने मी गोल गोल जो आपण राऊंड शेप दिलाय त्याच्यावरून शिवून घेते. म्हणजे याच्या आतमध्ये आपल्याला ते आपण कतरण कट केलेले आहे ते ठेवायचे आणि पोटली बटन तयार करायचे. त्यासाठी मी असं केलं. कापडाचे आपण तुकडे केले होते ते मी गोल गोल करून घेणार आहे. त्या गोल शेप मध्ये ठेवून देणार आहे आणि धागा खालच्या साईडला सोडलेला आहे. म्हणजे तो धागा आपण ज्यावेळेस खेचू त्यावेळेस तो गोल आकार बरोबर परफेक्ट येणार आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि एकदम धागा खेचून परत एक दोन तीन वेळा असे राऊंड राऊंड करून एकदम फिक्स करून टाकायचं आणि सुईने परत पोटली बटन असं स्टिच करून घ्यायचं. म्हणजे एकदम आपलं परफेक्ट फिक्स होऊन जाईल हे. आणि हे चांगलं शिवून घ्यायचं, म्हणजे ते परत धागे तुटायला. हे बघा, जवळून बघा अशी पोटली तयार झालेली आहे आपली. तर आपण ते असं थोडस अंतर ठेवून कट करणार आहोत आपल्याला, जेणेकरून आपण नंतर ती डिझाईन कुठल्या ब्लाउजला किंवा स्लीवला लावू तेव्हा ते पकडता यायला पाहिजे शिलाईमध्ये. एवढ्या अंतरात कट करून ठेवायचे. अशा प्रकारे मी सगळे पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत.
तर कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त ही ट्रिक वापरून पोटली बटन तयार करू शकता. याला मेहनत पण खूप कमी लागते आणि वेळ पण खूप कमी जातो. तर असे एकदम खूप सुंदर पोटली बटन आपले तयार झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटूया आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.